कर्जतमधल्या मोठे वेणगाव परिसरात आज दुपारच्या सुमारास एका दुचाकी आणि रिक्षाच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वेणगाव इथल्या श्रद्धा रिहॅब सेंटर जवळील वळणावर हा भीषण अपघात घडला। यात तिघे जखमी देखील झाले असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार 6 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास एक दुचाकी व ऑटो रिक्षा यांची समोरासमोर धडक झाली। या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला बाळा अरुण वाघमारे वय 16 राहणार वेणगाव आदिवासीवाडी याचा जागीच मृत्यू झाला। तर वाकस इथल्या 19 वर्षीय दुचाकीस्वार संतोष मंगल हिलम याला देखील गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमी संतोष हिलम याने दिलेल्या माहितीनुसार दुचाकीचा टायर अचानक निसटल्याने वाहनाचा तोल गेला आणि दुचाकी रिक्षावर जाऊन आदळली। या अपघातात वेणगाव इथल्या रिक्षाचालक वसंत मधुकर मुंडे व रिक्षातील प्रवासी आशा ज्ञानेश्वर केलटकर हे दोघं जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान वेणगाव रस्त्याला असलेल्या श्रद्धा हॉस्पिटल जवळील रस्त्याचं हे वळण अतिशय अरुंद आणि धोकादायक असल्याने या ठिकाणी पूर्वीही अनेक अपघात झाले आहेत। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे तातडीने या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे। या अपघातामुळे वेणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।